शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 28 जानेवारी 2025चा व्हिडिओ आहे. श्री सागर वाघ व त्यांचे बंधू श्री विठ्ठल वाघ, मुक्काम पोस्ट कवठा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगरसाठी आता जे चंदन भरायचं चाललेलं आहे, हे चंदन रक्तचंदन आहे. 2 वर्षाची रोपं आहेत. 3 किलोच्या बॅगमध्ये आहे. 200 रुपये रोपाची किंमत, पोतचा दर आहे. लागवड अंतर आहे 10 बाय 10 एकरामध्ये 450 रोपं. रोप लावल्यापासून अगदी आपल्याला हे झाड 10 वर्षात तयार होतं आहे. कारण रोप देताना आता आपण 2 वर्षाच दिलेलं आहे. जमिनीत लागली की पुढच्या वर्षी हे झाड 15 ते 20 फुटाची लेवल करते एका वर्षातच. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडाचं सर्व भाग आहे तो उपयोगाला येतो. रक्तचंदनाची जी पूर्ण झाडापासून पावडर बनवली जाते, जी विको टर्मरिक असेल, त्याचबरोबर मेडिसिन, शुगर बीपीच्या गोळ्या असतील, त्याचबरोबर उष्णतेवरचे औषध असतील, तसेच विको टर्मरिक असेल, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने यासाठी याचा वापर केला जातो. रक्तचंदनाचं जे पूर्ण झाड तयार होतं, सरासरी आता ही रोपं 2 वर्षाची आहेत. 10 ते 12 वर्षामध्ये झाड चांगलं तयार होतं आहे. त्यावेळी त्याचं 25 ते 30 किलो वजन होतं आहे. आणि 7,000 रुपये भाव हा शासनानं 2017मध्ये GR दिलेला आहे. त्यामुळं ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झालं आहे. तर शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर 7/12ला पीक पाणी म्हणून नोंद करायचं आहे. 2017 नंतर जो GR निघाला आहे त्यामध्ये ही पीक ॲग्रिकल्चर क्रॉप नोंद झाल्यामुळं आपल्याला टॅक्स किंवा कर बसत नाही. आणि रोपाची लागवड करताना ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घेऊन झिगझॅग पद्धतीनं लागवड करा. मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची आंतरपिकं घेता येतात. अगदी रोप जे आहे हे 2 वर्षाचं 3 किलोच्या बॅगमध्ये आहे. आणि आंतरपिकं आपल्याला त्यामध्ये लहान वाढणारी म्हणजे कांदा असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, त्याचबरोबर भाजीपाला पिकं, इतर कुठल्याही प्रकारचे आंतरपिकं घेता येतात. आणि आता एकरामध्ये 450 रोपं बसतात. सरासरी आपल्याला एका झाडापासून 25 ते 30 किलो हे पूर्ण झाडाचं वजन होतं आहे. आणि याच्या फांद्यापासून रक्तचंदनाची बाहुली बनते. तर सरासरी एक झाड आपल्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 2,10,000 रुपये किंमत होते. एकरामध्ये 450 रोपं बसतात. सरासरी 8 ते 9 कोटी याचं सरासरी उत्पादन होते. आपल्याला ह्या झाडापासून पूर्ण औषधी असल्यामुळं आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे येणाऱ्या 10-12 वर्षामध्ये किंमत वाढत जाऊन आपल्याला चांगलं उत्पादन देणारी चंदन शेती आहे. त्याचबरोबर पूर्ण औषधी असल्यामुळं वाढती लोकसंख्या आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे. शेतकरी बंधूंनी 10 बाय 10 फुटावरती लागवड करून मध्ये आंतरपिकं घ्या, जेणेकरून जमिनीची मशागत होत राहील आणि आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे हा चांगला मिळेल. याचं लाईव्ह उदाहरणं धारवाडचे DIG श्री कपटकर सर, दांडेलीमध्ये मी ही 2 वर्षाची रोपं दिली. एका वर्षात जवळजवळ 20-22 फूट रोपं वाढलेली आहेत. आणि मध्ये आंतरपिकं घेता येतात. रोप लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. आता 27लाच म्हणजे काल संध्याकाळी श्री सागर वाघ, विठ्ठल वाघ, मुक्काम पोस्ट कवठा, नेवासा, अहिल्यानगरचे शेतकरी आपल्या इथं आलते. 12 तासामध्ये ही रोपं आपण त्यांना घरपोच द्यायला लागलो आहे. तसेच अशा प्रकारची खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच गाडीमध्ये श्री प्राध्यापक गांगड सर, जे आपले जुने शेतकरी आहेत, तिने आपल्याकडून पहिली स्थायी सफेद जांभळ लावलेली आहे. त्यांच्या गाडीमध्ये लोडिंग केलेलं आहे. त्यानंतर आता श्री सागर वाघ साहेब, विठ्ठल वाघ साहेब यांचं लोडिंग आपण पाहतो आहे. आपली नर्सरी 1982ची आहे. 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. रोपं आल्यानंतर आपण 5-6 दिवस झाडाखाली ठेवायचे आहेत. रोज पाणी मारायचं आहे. आपल्या वातावरणात मॅच झाल्यानंतर लागवड करायची आहे. रक्तचंदन म्हणजे पूर्ण झाडाचा सर्व पानापासून, फांद्यापासून, खोडापासून सर्व वापर होणार आहे. असं ही रक्तचंदनाची जात आहे. अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदन किंवा यवतमाळमध्ये जे भारी गावातील झाड गेलेलं आहे 72 लाख रुपयाला रेल्वेच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला रक्तचंदनाची लोकांना माहिती ही जास्तीत जास्त प्रमाणात होत गेली. तर रक्तचंदन हे भवितव्यातलं चांगलं उत्पादनाचं पीक आहे. फक्त शेतकरी बंधूंना जी रोपं आहेत ही खात्रीची रोपं, योग्य सल्ला, त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे, अनुदानाला बिल मिळतं. अशा प्रकारचं नियोजन केल्यावर खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन सर्व मिळेल. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येईल. खात्रीची रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी
कमी पाण्यामध्ये आपण चिंच असेल, आवळा असेल, लिंबू असेल अशी सर्व रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळणार. 5 वर्षापर्यंत तयार झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. त्याचबरोबर लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. चंदन शेती लावा. एकरी उत्पादनाचं जे गणित तुम्हाला सांगितलेलं आहे हे शेतकऱ्याच्या भाषेत आजच्या बाजारभावानुसार सांगितलेलं आहे. फक्त लागवड केली की 7 बारा नोंद करणं हे शेतकऱ्याचं काम आहे. बाकीचं आपल्याला जे उत्पादनाचा भाग आहे हा प्रत्येक वर्षी 200 रुपये किलोमध्ये वाढून उत्पादनाचा भाग वाढणार आहे. आणि शेतकरी बंधूंना खात्रीची रोपावर रोज लागवडीपासून मार्गदर्शन मिळणारी सर्वात मोठी नर्सरी. योग्य मार्गदर्शन. मी स्वतः 42 एकर आहे. महाराष्ट्रात माझी सर्वच फळझाडांची एवढ्या लागवडी आहेत. आज माझा कस्टमरचा बेस जो 6 लाख आहे हे एकमेकाच्या रेफरन्सवरती रिझल्ट दिल्यानंतर बागा डेव्हलप होत गेलेल्या आहेत. उटकी लोटण नारळ असेल, त्याचबरोबर इतरही फळझाडे असतील, अशी योग्य प्रकारे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. खात्रीची रोप, योग्य नियोजन, सल्ला मार्गदर्शन. न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.